श्रोत्यो नमस्कार. आजच्या पाऊल वाटा या कार्यक्रमात मी डॉक्टर श्रीधर आघाव आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आजच्या पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सेवानिवृत्त शिक्षक श्री जगन्नाथ पाटीलबुवा खेडकर यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात आपण नेहमीच बीड जिल्ह्यातील प्रथित यश ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि जे सेवानिवृत्त झालेले आहेत अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींना निमंत्रित करत असतो. आणि याचाच एक भाग म्हणून आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण सेवानिवृत्त शिक्षक श्री जगन्नाथ पाटीलबुवा खेडकर यांना निमंत्रित केलेलं आहे. सर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून सेवानिवृत्त झालेले आहेत. सर आपलं आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि नमस्कार. धन्यवाद सर. नमस्कार. सर आपला जन्म कधीचा? माझा जन्म 12/7/1964. अच्छा. मूळ गाव कोणतं? आमचं राळेसांगवी, शिरूर तालुका. तिथं प्राथमिक शाळा होती त्या काळात? होती ना. 4थीपर्यंत शाळा होती. आम्ही शिकत होतो त्यापर्यंत 4थीपर्यंत शाळा अगदी चांगल्या प्रकारची होती. मग शिक्षण गावातच झालं? हो, 4थीपर्यंत गावातच शिक्षण. हां. त्या काळातलं तर काय आठवत नसेल, पण तरी एखादी आठवण वगैरे काही? नाही, नक्कीच आठवण आहे बरं का. खूप चांगली आठवण आहेत माझ्याकडं. 4थीला असताना जवरे सर होते आणि 4थीपर्यंत ते शिक्षण घ्यायचे, ते द्यायचे, आम्हाला द्यायचे. आणि वाचन हा विषय मोठ्यानं वाचा आणि इतिहास हे विषय आम्ही मोठ्यानं वाचायचो. खूप गावातले लोक जमा व्हायचे आणि त्यांना असं वाटायचं की अरे किती विद्यार्थी हुशार आहेत गडे, खूप मोठ्याने वाचन चांगलं आहे. म्हणजे त्यावेळेस फक्त वाचनाकडे लक्ष जास्त होतं आणि आम्ही वाचनाबरोबर अभ्याससुद्धा करायचो. अच्छा. सिंधपना नदीच्या काठावर आहे राळेसांगवी. मग तुम्हाला लहानपणापासूनच पोहता येत असेल? नक्कीच. सिंधफणा नदी म्हणलं की नदीकाठचे मीच काय सगळे मुलं नदीला पूर आला ते पाहणं, नदीचं पाणी ओसरल्यानंतर पोहणं, याचा आनंद, भरपूर आनंद आम्ही घेतलेला आहे. आणि पूर्ण सुपीक असा भाग तुमचा आहे. हो. तर सर सिंधफणा नदीचा जो किनारा आहे तर तो फार सुपीक आहे. आईवडील शेती करायची? हो, शेतकरी कुटुंबातच जन्म आहे माझा. आणि आई वडील भाऊ सगळे शेतकरीच आणि पहिल्यापासून शेती चांगल्या प्रकारे करतात, करत होते, आज बी करतात. हो हो हो. मग तुमचं माध्यमिक शिक्षण कुठे झालं? राळेसांगवीनंतर आम्ही 5वी करता सावरगाव चकला इथे गेलो होतो. तिथं 7वीपर्यंत शाळेत आम्ही गेलो. 7वी पास होऊन नंतर मी ब्रह्मनाथ येळमला 8वी 9वी 10वीला माध्यमिकला ब्रह्मनाथ येळमला गेलो आणि तिथून 10वी पास झालो होतो तिथून मी. म्हणजे राळेसांगवी ते सावरगाव आणि सावरगाव ते ब्रह्मनाथ येळम, म्हणजे असा हा माध्यमिक शिक्षणापर्यंतचा तुमचा प्रवास. हो. सर आपले आजोळ कुठलं? माझा आजोळ राळेसांगवीच. राळेसांगवीच. आई एकटीच होती. हां हां हां. त्याच्यामुळं आजोळ आणि मामाचा विषयच येत नाही, कारण आई एकटीच असल्यामुळं आजोळ ती एकच होतं. अच्छा. म्हणजे ज्या आठवणी आहेत त्या फक्त आई वडिलांकडच्या आहेत बालपणीच्या. बस बस. आई वडील. आणि आजोळही राळेसांगवी असल्यामुळे बालपण तिथंच. मामा नाही, मावशी नाही, फक्त आई. आणि मग त्याच्यामुळं गावाच्या बाहेर काय नातं गेलेलं नाही. असे जे काय नाते निर्माण झाले ते आई वडिलांकडचेच, इकडचेच सगळे. तुमचं 10वी कोणत्या वर्षी झाली? मी 10वी 1982 मार्च 82 मध्ये 10वी पास झालो. अच्छा. आणि 10वी नंतर मग 10वी पास झाल्यावर खूप आनंद झाला असेल? अरे वा. 10वीचा विषय मजेदार गोष्ट आहे. 10वीच्या निकालाबाबत विद्यार्थी आम्ही 10-12 लोक विद्यार्थी आम्ही होतो बरं का. त्यामध्ये फक्त 3 लोक 10वी मध्ये आम्ही पास झालो होतो.
अच्छा. आणि निकाल ज्या दिवशी लागला, 10वीचा निकाल ज्या दिवशी लागला हो त्या दिवशी मनात काहीतरी खूप हुरहुर होती थोडी की बाबा मी पास होईल का, हो हो हो. म्हणून मी गावात थांबलो सुद्धा नव्हतो मी. अच्छा. खूप आठवणी, बाहेरगावी होतो मी बरं का. त्यावेळेला वर्तमानपत्रात निकाल यायचा. हां, वर्तमानपत्रात, पण वर्तमानपत्र वाचायला आणि पाहायला सुद्धा भेटत हो नव्हते ना. हो हो त्याच्यामुळे मी एका लग्नाला गेलेलो होतो हो आणि नवरदेवाबरोबर नवरीबरोबर आधी पुढं जातो ना आपण, हो, हो, तसं मी आता गावाला गेलो होतो, बाहेरला गेलो होतो. हो तर तिथं त्या दिवशी निकाल होता, त्या दिवशी आता वऱ्हाड यायची वेळ होती हां हां हां. आणि 10वीला मुलगा पास झाला म्हणजे एवढा लोकांना आनंद होत होता, हो 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 सगळ्या गावात चर्चा होती. हो पण मी मात्र माझा निकाल काय लागला असेल हो. याचं मनात अशी हुरहुर होती विनाकारण. अच्छा. लोक ज्यावेळेस वऱ्हाड आलं तर मला माझं लक्ष त्या लग्नाकडं नव्हतं. निकाल माझं लग्न गावातले लोक काहीतरी निरोप घेऊन येतील. येतील आणि वऱ्हाड आलं आणि वऱ्हाडाच्या समोर ज्यावेळेस गेलो त्यावेळेस बरेच मित्र आणि लांबूनच म्हणले, अरे तू पास झाला 10वीला. हो हो हो. म्हणजे ते क्षण आणखीन आठवतं मला. त्या खूप आनंदाचा. आनंद झाला. अरे खूप आनंद. 10वी पास झाला म्हणल्यानंतर खूप मला आनंद झाला त्यावेळेस. तसा आनंद खूप म्हणजे वेगळाच आनंद. आणि गावाकडची जी माणसं आहेत ती खूप प्रेमाने, एखादा मुलगा पास झाला की अरे पेढे कधी देतोस असं म्हणण्याची आणि प्रथा त्या होती. काळात एवढं प्रेम होतं की आता काळ बदलला बरं का थोडा. हो हो आता असं चॅलेंज जो चांगले मुलं निघलेत, अभ्यासात चांगले आहेत सगळे, पण तू एक ठराविक लोक त्यावेळेस शिक्षणात असल्यामुळं किंवा जास्त शिकत नव्हते ना जास्त, हो हो त्याच्यामुळं सगळ्या लोकांचं लक्ष होतं आता 10वीला कोण आहे. हो हो. आणि त्याच्यामुळं आम्ही सगळे लक्षात होतो. तर 10वीच्या निकालात आम्ही 3 विद्यार्थी, शाळेतून 3 विद्यार्थी पास झालो होतो बघ. अच्छा. एवढ्या निकालात आम्ही 3 विद्यार्थी, एक राळेसांगवी, हो हो. एक नांदेवाली हो. आणि एक ब्रह्मनाथ येळ. 3 गावाचे त्याच्यात 3 विद्यार्थी. माझे मित्र हे दिनकरराव जोदारी, नांदेवालीकर सर, हो 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 हे आम्ही क्लासमेट असल्यामुळे ते एक पास झाले आणि नवनाथ नागरे ब्रह्मनाथ येळमचे होते, हो, हो. ती एक आधी 3 विद्यार्थी पास झाल्यामुळे आमची खूप चर्चा झाली की अरे बापरे 3च मुलं पास झाली. हो, अशा प्रकारे हो, हो. निकालाचं उत्साह म्हणजे असा आनंद त्यावेळेस झाला. मग 10वी नंतर काय मग पुढं? आता 10वी नंतर काय नाही, 11वीचा प्रवेश आमच्या लक्षात होता, फक्त आपल्याला कॉलेज करायचं आहे बाबा. कुठं DEDला जावं असं काही विषय नव्हताच त्यावेळेस, आमच्या तरी लक्षात नाही आला. कुठं पालकाचे वडील शेतकरी होते, हो कुटुंब सगळं शेतकरीच असल्यामुळं हो. अगदी जायचं ना 11वीला ॲडमिशन घ्यायचं म्हणून 11वीला ॲडमिशन नवघन कॉलेजला घेतलं आम्ही. हो. मग 11वी 12वी केलं का? हां, 11वी 12वी केलं नवघन कॉलेजमध्ये. आणि पुढचं शिक्षण सुद्धा मी फायनलपर्यंत नवघनलाच होतो. हो हो हो. आणि मग आधी BA केलं का इकडे? हां, ग्रॅज्युएशन केलं? तर काय झालं, मी नवघनला असताना बीडला माझे एक मित्र एका संस्थेत होते, हो DED झालेले होते, राजेंद्र खेडकर म्हणून आमच्या गावालेच मित्र आहेत माझे. हो हो. आणि ते DED सुटले हां आणि एका संस्थेत ते काम करत होते. हो तर संस्था चालक त्यांना काय म्हणलं की बाबा तुम्ही आता आमची शाळा सोडून चालले, हो मग आम्हाला एक चांगला हुशार विद्यार्थी आम्हाला आमच्या संस्थेला तुम्ही तुमचा मित्र कोणी असला तर द्या. हो मग ते राजेंद्र खेडकर आमचे सध्या आता बीडला स्थायिक येते, हो. आता सेवानिवृत्त झाली ती. हो तर त्यांनी मला हे सांगितलं की बाबा तुला एका संस्थेत नोकरी भेटते बाबा, हो आपल्याला फायदा होईल तिथं, तू काम करतो का? हो हो तर शिक्षणाची आवड असल्यामुळं मी अगदी यस म्हणलं हो. आणि त्या शाळेत मी जॉईन झालो. रेणुकाई शिशुविहार प्राथमिक शाळा बीड, अच्छा. मेखे डॉक्टरची संस्था, हां हां हां. पुरुषोत्तम मेखे सचिव. हो हो आणि एवढी सुंदर शाळा, मला अगदी DED नसताना सुद्धा बरं का. हो. कोणत्या वर्षी? त्या 90-91. 90-91. हां, म्हणजे 90-91लाच हो 90लाच त्या शाळेत मी लागलो. आणि माझं DED नसताना सुद्धा मी एक शिक्षक म्हणून आधीच कामाला लागलो. विद्यार्थी शिकवायचं काम मला एवढ्या लवकर करावं हो लागलं हो हो. आणि ते मला आलं, मी प्रयत्न करीत राहिलो. हो. आणि संस्था चालकांनी बी खूप पाठीवर त्यांचा आशीर्वाद होता भक्कम. हो, हो. त्याच्यामुळे आम्ही ती शाळा 2 वर्ष त्या शाळेत मी राहिलो हो. आणि पत्राद्वारे आमचा DEDला नंबर लागला. अच्छा. संस्था चालकाचे पुरुषोत्तम मेखे यांचे आता ते हयात नाहीत, त्यांचं कुटुंब आहे, मेखे डॉक्टरचं कुटुंब सगळं आहे, त्यांच्या शाळेमुळेच तिथं माझा नंबर लागला. हो, हो, आणि 2 वर्षे मी तिथं काम केलं. हो. त्या 2 वर्षामध्ये पत्राद्वारे प्रशिक्षण आम्ही कंप्लीट करून हा नशिबाचाच भाग म्हणावा ना सर? अगदी योगायोगाने मी शिक्षक झालोय बरं. हम्म, हम्म, हम्म.
म्हणजे ते मेखे साहेबांच्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षक म्हणून हो. नॉन क्वालिफाईडपणे हो. रुजू झाले आणि हो. त्यांच्या मनात आलं नाही, त्यांच्या माध्यमातून तुमचं पत्राद्वारे हो, डीएड झालं. त्यांनी अनुभव सर्टिफिकेट देताना थोडं म्हणजे त्यांना वाटलं असेल की चला मुलगा कामाचा आहे, हो, असं हो, काहीतरी हो, चांगली हो, भावना हो, त्यांच्यात हो, होती. हो. म्हणून त्यांनी मला 2 वर्षे मागचा अनुभव दिला. हो, हो, रेकॉर्ड हो. पुण्याला नंबर लागण्याकरता अनुभव लागायचा. हा. तर त्यांनी बॅकचा मागचं हे 2 वर्षापासून आमच्या शाळेत मानवतेच्या काम दृष्टिकोनातून. करतेत म्हणून त्यांनी आमचा फॉर्म भरून पुण्याला पाठवला आणि त्याच्यामुळेच आमचा पत्राद्वारे प्रशिक्षण योजना त्या काळात होती. होती. तिथं आमचा नंबर लागून आम्ही डीएडला आमचा नंबर लागला. म्हणजे तुमच्यावर किती विश्वास दाखवला त्यांनी. 2 वर्षापूर्वीपासून त्यांनी हा. तुमचं कल्याण व्हावं ह्या बस भूमिकेतून. बस. आणि मग हे असंच असतं सर. विश्वास म्हणजे त्यांना असं वाटलं की अरे हे काहीतरी कामाचे मुलं आहेत गड्या, असं त्यांनी विश्वास आमचा टाकला. आम्ही विश्वास पात्र होतोच. कुठंतरी काम करायचं म्हणजे प्रामाणिकपणेच काम करायची सवय पहिल्यापासून होती. हो. आणि तुमचा वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. हो, आहेच. ह्या गोष्टीवर त्यांचा विश्वास होता. विश्वास होता. हो. आणि मग अशी माणसं, देव माणसं, ह्याच्यापेक्षा देव भेटला ही वेगळी व्याख्या करू शकत नाही आपण. हा, म्हणजे देव कुठं आहे देवाची व्याख्या करताच येणार नाही. माणसातच देव आहे, पण ते शोधता आला पाहिजे. हो, शोधलं तर सापडतं, बरोबर. नाही शोधलं तर काहीच सापडणार काहीच नाही. सापडणार आहे, बरोबर. आपण किती बी प्रयत्न केला देव शोधायचं तरी हे जनरली गोष्ट आहे, कुणाला सापडणार नाही. पण ते शोधता आलं पाहिजे आणि आपल्या आसपास असतो. परमेश्वराचं अस्तित्व आपल्या आसपास आहे आणि ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. त्याच्यात परमेश्वर आपल्याला पाहता येईल. अगदी अगदी. तुमचं डीएड पत्राद्वारे कोणत्या वर्षी पूर्ण झालं? मी 91ला डीएड पूर्ण झालं माझं. पुण्याला झालं ना डीएड तुमचं? हा, पुण्याकडून झालं, परंतु अंबाजोगाई आम्हाला दिलं होतं ना त्यांनी केंद्र. अंबाजोगाईला. हां, तर दिपाळीची सुट्टी आणि उन्हाळ्याची सुट्टी इथं पाठ घेण्यासाठी आम्हाला ते बोलायचे. हां, हां, हां. आणि वर्षभर मग स्वाध्याय असायच्या, पुण्याहून स्वाध्यायच्या, बरोबर. ते स्वाध्याय सोडायच्या, त्याचे मार्क आमचे त्यावेळी धरले जायचे. अशा प्रकारे कोणत्या वर्षी पूर्ण झालं? मी 91ला डीएड पूर्ण म्हणजे 92ला झालं. 92ला डीएड पूर्ण. हां, 92ला. आणि मग डीएड पूर्ण झाल्यानंतर मग ह्या शिशुवाटिकेमध्येच तुम्ही तिथे कंटिन्यू हां, 92ला डीएड झाल्यानंतर संस्था चालकाने आम्हाला अगदी परवानगी दिली. म्हणजे आपल्या शाळेला ग्रँड नाही, हो, तुम्ही थांबले तर तुमचा आम्ही फायदा निश्चित करू. हो, पण थांबण्यासारखी परिस्थिती आमची बी नव्हती, त्यांना जाणीव होती. हो. ते म्हणले तुम्ही डीएड झाले ना, तुम्ही आता डीएड झाले, जिल्हा परिषद जागा निघल्यात, तुम्ही जाऊ शकता. अगदी. अगदी त्यांच्या प्रांजळ मताने त्यांनी आम्हाला परवानगी दिली. नाही तर त्यांची इच्छा होती तुम्ही इथं जर थांबले तर तुम्हाला आम्ही सोडणार नाहीत, कारण तुम्ही चांगले शिक्षक आहात. हो, पण तरी तेच पुन्हा काय म्हणले की मला ग्रँड कधी येईन शाळेला आणि त्याचा फायदा तुम्हाला मी सांगू शकणार नाही. हो. म्हणून त्यांनी आम्हाला परवानगी दिली आणि मग आम्ही गव्हर्नमेंटकडं फॉर्म भरला हो. आणि तिकडं लागलो. कोणत्या वर्षी लागलात मग? 92ला लागलो मी. 1992. 92लाच लागलो. म्हणजे डीएड होणं बस डीएड नोकरीला होऊन फॉर्म लागण्यासोबतच भरणं आणि झालं. नोकरी लागली मला 92लाच. आणि त्यावेळेला तुमचं वय किती होतं? त्यावेळेस आता 92 म्हणजे मी 28 वर्ष वय होतं. 27-28 पर्यंत होतोच ना. हो, 28 हां, वर्ष. 28व्या वर्षी हो तुम्ही शिक्षक झालात. म्हणजे हो, खूप सारी उशिरा झालो नोकरी. मी. उशिरा शिक्षक इकडं कॉलेज करत करत असं शिक्षक ह्या क्षेत्राकडे डीएड माझं होईल असं माझ्या मनात कधीच नव्हतं मग ना. इकडे बीए कम्प्लीट झालेलं होतं? हो, BA कम्प्लीट आणि डीएड कम्प्लीट हो. एकाच वर्षी आहे माझं. अच्छा. योगा अच्छा. म्हणजे दोन्ही परीक्षा जसं सापडत. रेग्युलर कॉलेज केलं आपण? BA रेग्युलर केलं, पण डीएडला नंबर लागल्यामुळं हां. मग BAचं रेग्युलर करता आलं नाही. मला डीएडचं करावं लागलं. फक्त परीक्षा योगावरून देत आल्यामुळं हां. डीएड आणि BA हो. एका वर्षी पास आहे मी. एका वर्षी, बरोबर. नोकरी 92ला लागली. हो. आणि मग विवाह कधी झाला? विवाह माझा 92लाच झाला ना. नोकरी आधी की विवाह? हां, नोकरी मला विवाह आधी झाला. आधी झाला. हां, विवाह आधी झाला आणि विवाहाच्या नंतर एक 4 ते 5 महिन्यात मला परभणी जिल्हा परिषद माझी निवड मंडळ त्यावेळेस हो, हो, हो. तिथं निवड झाली आणि मग नोकरीला मी तिथं लागलो परभणी जिल्ह्यात. अच्छा, परभणी जिल्ह्यामध्ये. हां, फर्स्ट कुटुंब अपार्टमेंट. तिकडे नेलं? आणि नेलं मग एक 5-6 महिने एकटा राहिलो आणि आपलं जिंतूर तालुक्यात नोकरी लागल्यामुळं हां. मग तिथं आपलं सगळे लोक आपले ग्रामीण भागात नोकरी, तिथं सुद्धा मी ग्रामीण भागातच गेलो हो, बरं हो, का. हो. आणि सगळे आपले लोक चांगले वाटले आणि तिथं मला मग कुटुंबाला मी घेऊन मी तिथंच गेलो. हो. तिथं अगदी ग्रामीण भागात मी लोकातच राहिलो एकदम. तिथं पाऊस जर पडला
हो. कौडगाव म्हणून आहे जिंतूर तालुक्यात, कौडगाव खुर्द दूधगावाच्या जवळ. अच्छा. तर तिथं राहिलो बी आणि तिथं 10 वर्ष सेवा मी अगदी ग्रामीण भागातच केली. हो. जसं माझं गाव राळी सांगवी हो, हो, हो. तसंच नोकरीचं गाव कौडगाव खुर्द म्हणून. अच्छा. मग पहिला पगार झाल्याचा आनंद जो आहे तो खूप असेल ना? निश्चितच आनंद कोणाला होणार नाही. कारण पगार नॉन ग्रँटला तुम्ही शिशुवाटिकेमध्ये काम केलं होतं. नाही इकडं संस्थेत असताना मला फक्त मानधन 100 रुपये महिन्याला द्यायचे बरं का. अच्छा. आणि ते आम्ही आनंदाने स्वीकारायचो. हो हो कारण ते 100 रुपये आमच्यासाठी खूप महत्त्वाचे हो आहेत. हो. देणारे सुद्धा होते, त्यांचं मोठेपण आज आम्ही देत होते आम्हाला 100 रुपये. हो. ते होतं आणि DL नंबर आमचा लागल्यामुळे आम्ही तिथं समाधानी होतो. अगदी अगदी. त्याच्यामुळं ते पैसे किती आणि नंतर पगार ज्यावेळेस पहिला पगार झाला आमचा, हो. तर पगाराबद्दल तर प्रत्येकाला पगार आपला किती पगार आहे त्या काळात खूप महत्त्व होतं. 1700 का 1900 रुपये महिन्याचा पगार होता माझा. 1900 रुपये पहिला पगार भेटला. खर्चही कमी होता ना तेव्हा? खूप कमी होता, पण तो 1900 रुपये मला खूप मोठा वाटत होता. हो बरोबर. महिन्याला मला 1900 रुपये भेटणार ते खूपच मोठे होते माझ्यासाठी. हो, हो, हो. आणि ते भेटत होते आणि त्याचा आनंद निश्चितच. नंतर मग इकडं बीडला कधी आले मग तुम्ही? मग तिथं मी 10-11 वर्षी सेवा झाल्याच्या नंतर 2003ला मी बीड तालुक्यातच जॉईन झालो. हो. कुठं? तांदळवाडी हवेली बीडच्या जवळ आहे, हो. कामखेड केंद्र. हो, हो, हो. तांदळवाडी हवेलीला जॉईन झालो. हो. आणि योगायोगाने आता आपण ग्रामीण भागातच जन्मलो, ग्रामीण भागात शिक्षण घेतलं हो. आणि नोकरी बी ग्रामीण भागातच केली मी हो. 10-11 वर्ष. हो. मग इथं मात्र बदली होताना मला ज्यावेळेस CO साहेबांनी तुम्हाला कोणता तालुका पाहिजे, तर मी हो. त्यांना म्हणलं सर मला बीड तालुका द्या. हो. हो. तर हो. चांगली योगायोग सरांचा आज त्यांना काही वाटलं असतं, त्यांनी काय दुसऱ्या तालुक्याबद्दल मला बोलले बी नाही. हो. पण ठीक आहे म्हणले, तुम्ही आता ग्रामीण भागातून आला, तुम्हाला बीड तालुका देऊन टाकू. बरोबर. मग बीड तालुका दिला आणि तांदळवाडी हवेली हो. अगदी 20-22 किलोमीटर आहे हो. कामखेड केंद्रात. हो. तिथं 2003ला मी जॉईन झालो. हो. मग तिथं किती वर्ष राहिले तुम्ही? तांदळवाडी हवेली तिथं बी 11-12 वर्ष सेवा तिथे गेली माझी तांदळवाडी हवेलीला. 2015ला हो दुसरीकडे बदली. हो. 2015ला मग करचुंडीला गेलो मी. करचुंडी आणि करचुंडीवर 53+ मध्ये आजबे वस्तीला आलो. आणि तिथूनच सेवानिवृत्त. हां. मग आजबे वस्ती खापरपांगरी अंतर्गत हो. आजबे वस्ती शाळा आहे. छोटी शाळा होती. विद्यार्थी 17-18 विद्यार्थी होते, पण चुणचुणीत असे विद्यार्थी होते. आणि हो. तिथंच मग मी सेवानिवृत्त त्या शाळेवरून झालो. हो. त्या काळात गाजलेलं एखादं गाणं? मी राळे सांगवीमध्ये जन्म घेतलेला असल्यामुळं अगदी गडाच्या पायथ्याशी आणि मच्छिंद्रनाथाच्या पायथ्याशी, भगवानबाबाच्या गडाच्या पायथ्याशी असल्यामुळं भजन 100% एकादशी गुरुवार भजन चालायचं. हो. आणि ते भजन मला गावकऱ्यात भजनी मंडळीमध्ये बसल्यानंतर मला ते भजन मी लवकर शिकलो. हो. आणि निश्चितच मला भजन म्हणायची गोडी लागली. हो. मी गायकच मला व्हायचं होतं असं मी त्यावेळेस म्हणायचो. हो. म्हणजे गावात भजनी मंडळ असल्यामुळं निश्चित माझा कल गायनाचा पिंडच असतो, किंवा ते आतून जी असतं ना माणसाची आवड, हो. हो. ती संगीताकडे मी वळलो. आणि संगीत मला लवकर आलं. भजन म्हणायला मी लवकरच लागलो. गावातच मला भजनी मंडळांनी भजन म्हणायचं शिकवलं. म्हणजे अभंगवाणी तुम्हाला आवड? अभंग बस सांप्रदायिक भजन मला आवडलं आणि ते मी अगदी रमलो त्याच्यामध्ये. अच्छा. मग एखादा ह्या मुलाखतीच्या दरम्यान एखाद्या भक्ती संगीतामधलं छान असं भक्तिगीत तुम्हाला कोणतं आवडतं? आता तसं भक्ती संगीतामध्ये मला गायन असल्यामुळं बरंच काही मला आठवतंय. गातो मी आज बी. मी भजनामध्ये भजन म्हणतो. हो. सांप्रदायिक कीर्तनामध्ये उभं राहून मी चाली म्हणतो. हो. हो. ती एक माझी जमेची बाजू मला खूपच त्याच्यात आवड आहे. आवड आहे. आणि ती मला नोकरी करताना ह्या गोष्टीचा खूप फायदा झाला. हो. की सर आज कीर्तन आहे, चला कीर्तनाला. सर आज भजन आहे, चला भजनाला. हो. सरला पोथी वाचता येते, सरला भजन म्हणता येतं. हो. हे लोकांना खूप विशेष वाटायचं, त्याचा आनंद मला खूप वाटायचा. बरोबर. बरोबर.
ज्ञान यांचा राजा गुरु महाराज, ज्ञान यांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे मज पामराची काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी, ज्ञान यांचा राजा गुरु महाराज. अशा प्रकारचं गायन खूपच म्हणजे छान जमतं मला, चांगलं गायन करतो मी. सर, मग ह्या दरम्यानच्या काळामध्ये इतर काही छंद तुम्ही जोपासले का नाही? निश्चित छंद, माझा छंद म्हणजे गायन तर माझा मुख्य छंद बरं का. गायन हा माझा मुख्य छंद होता. मी गायन कुठं संधी आली तर ती सोडली नाही गायनाच्या बाबतीत. बाकी मग खेळायचा छंद होता. हो. खेळामध्ये आम्ही कबड्डी खेळायचो. अच्छा. पण जास्त परफेक्टमध्ये खेळ हो. मला लहानपणी कुस्ती बी आवडायची. अच्छा. पण कुस्तीचा जास्त दिवस मी कुस्तीचा आपलं ग्रामीण हो, हो, 10वी त्यावेळेस कुस्ती आवडायची, खेळायचो अच्छा. आम्ही. पण नंतर कबड्डी कॉलेजच्या याच्यामध्ये खेळायचा प्रयत्न केला आम्ही. हो. कबड्डी बी खेळायचो आम्ही, हो. आवडायची. पण जास्त माझं संगीतकडेच कल होता. हो. हा जो तुमचा प्रवास आहे या दरम्यानच्या काळामध्ये कुटुंबाचं देखील प्रगती नक्कीच झालेली असेल. हो, नक्कीच. मग मॅडम तुमच्या काय गृहिणी आहेत का शिक्षिका आहेत? नाही नाही, गृहिणीच्यात मॅडम आमच्या मंडळी फक्त 7वी पास झालेले आहेत. अच्छा. हां. आणि आणि सासरवाडी कुठली? पिंपळनेर. डॉक्टर जायभाई मिवणी आहेत माझी. अच्छा. म्हणजे आता प्रख्यात जी डॉक्टर आहेत ना, अच्छा. खरवंडी, हां हां हां. आणि ती मिळून येत माझी, त्यांची बहीणच मला आहे. सर, आज आपण सगळीकडे पाहतो तुम्ही सेवानिवृत्त झालेला आहात. हां. आणि तुम्ही आयुष्यभर जिल्हा परिषदेच्या शाळेवरती शिक्षक होतात. हो. आणि आज सगळीकडे खाजगी शिक्षणाचा सुळसुळाट, हो हो. खाजगी शाळा सुरू झालेल्या आहेत, हां. इंग्रजी माध्यम म्हणा वगैरे. हां. आपल्याला कोणावर टीका करायची नाही, पण परिस्थिती वास्तविकता तीच आहे हो. की जिल्हा परिषदेच्या शाळा कुठंतरी मागे पडताना आपल्याला सध्या दिसत आहेत. हां. आणि वास्तविक पाहता जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय प्रगती होत नाही असं जर आपण एकीकडे म्हणत असू हां. आणि ही परिस्थिती प्रत्यक्षात असेल, हां. यावर उपाय काही आहे का? नाही नाही, जिल्हा परिषदची शाळा मागे पडल्या हा शब्द म्हणणंच मला तरी चूक वाटतो. हां. कारण जिल्हा परिषद शाळा मागे पडलेल्याच नाहीत. अच्छा. हां. जिल्हा परिषदेचा दर्जा सुधारतोय आणि सुधारलाय, हो. आणखीन सुधारतोय. हो. आता मी रिटायर होऊन 4 वर्ष झालीत. आज जुलैमध्ये मागच्या 2022ला मी रिटायर झालोय. हो. आता ह्याच महिन्यात मला 4 वर्ष होणार आहेत. हो. पण मी ह्या क्षेत्राशी खूप जवळून आहे आणखीन. हो. असं नाही की मी आता रिटायर झालो आणि मी आता शेती करायला लागलो, हो. पुढे मी काही असं काहीतरी एखादा उद्योग करायला लागलो, हो. ते मला जमलं नाही म्हणा, काही म्हणा. पण मी हे क्षेत्र जवळून पाहतोय, अनुभवतोय. हो. माझे मित्र शिक्षक बांधव जी आहेत ना, आज बी मी प्रत्येकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ते मला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. पण गुणवत्तेच्या बाबतीत जिल्हा परिषद शिक्षकाला चॅलेंज नाही आणि शिक्षणाला, जिल्हा परिषद शिक्षण आहे ना, हो. 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 हे मागं पडलं असं म्हणताच हो, येणार. बरोबर. कारण ते बेसिक एवढं ऑलराऊंड आपण म्हणतो ना, सगळ्या गोष्टी परिपूर्ण हो. त्या जिल्हा परिषद मधूनच व्यक्तिमत्वाचा विकास जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच होतो. निश्चितपणे. व्यक्ती अगदी सर्वांगीण आपण म्हणतो ना, हो. सर्वांगीण जे शिक्षण आहे हो. ते फक्त जिल्हा परिषदमध्ये आहे. संस्थेतून आपण असं म्हणणार नाही मी, हो. पण सर्वांगीण हा शब्द मात्र जिल्हा परिषदेने पकडून ठेवलेला आहे. अगदी अगदी अगदी. मग आता आयुष्याच्या मागे वळून पाहताना आपल्याला काय वाटतं? काही रुख ही गोष्ट एखादी राहून गेली वगैरे? नाही, रुखरुख नाही वाटलं बरं का. म्हणजे आपण आपल्या पद्धतीने आपण जे आत्तापर्यंत केलं हो. आणि योगायोगाने आपल्या हातून विद्यार्थी बी चांगले घडलेत. हो.
कधी मध्ये भेटलं तर सर मी मेडिकल झालं माझं, मी PSI झालो, मी कुठेतरी जॉबला आहे, कंपनीत आहे, हे मागचं जर समोरून आठवणीत त्यांनी करून दिलं तर खूप आनंद वाटतो. आणि पुढचं जे चाललंय ते मुलांनी आणखीन बी शाळेत जे विद्यार्थी होते ते आता पालक आहेत, त्यांना सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो की बाबा शाळेत मुलं पाठवा, जिल्हा परिषदच्या शाळेत मुलं पाठवा, गुणवत्ता खरी तिथं आहे. त्याच्यामुळं मागचं तर अनुभव आहेच, पण पुढं सुद्धा आम्ही ते कंटिन्यू मुलांना सांगतो आमच्या विद्यार्थ्यांना. सर सध्या उत्तराधुनिकता म्हटलं जातं, चंगळवाद म्हटला जातो, खूप स्वार्थी जग आहे असं देखील म्हटलं जातं. मग तुमचं अध्यात्म जे आहे या स्वार्थी लोकांसाठी किंवा स्वार्थातून बाहेर पडण्यासाठी आपण अध्यात्म क्षेत्राशी निगडीत आहात. मग तुम्ही काय सांगाल 2 शब्दामध्ये? अध्यात्माच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं ना तर एवढं लोक अध्यात्माकडं वळलेत बरं का. खूप गडावर, कुठं पंढरपूर, स्वार्थासाठी, इकडं जास्त अध्यात्माकडं जर एवढे लोक वळले असते, पण आचरणाच्या बाबतीत लोक निश्चित कमी. कारण खूप वेदना होतात. कसं की एखादा वारकरी महिन्याला वारी जर करत असेल तर त्याच्या घरचे लेकरं वाम मार्गाला का जावेत? अगदी 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 हे तर खूप वाईट वाटतं बरं का. म्हणजे आपले वडील काय करतात, मग आपले वडील काय करतात त्याचं अनुकरण लेकरं का करू नये लेकरांनी? बरोबर. आणि ते का गणित बिघडते तेच वाईट वाटतं जरा. म्हणजे वडील तर चांगल्या मार्गाला आहेत, मग लेकरं का वेगळ्या मार्गाला? याला दोष कुणाला द्यावा? कुटुंबाला द्यावा का शिक्षकाला द्यावा? कारण शिक्षकाला देताच येणार नाही. शिक्षक हा विद्यार्थी कोण आहे, कुठला आहे, कसा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा, याचा अजिबात विचार न करणारा फक्त शिक्षक आहे. आणि सगळ्याला फक्त ज्ञानी करणारा माणूस शिक्षक आहे, जातपात न पाहता. संस्काराचं बीज नीट रुजत नाही. म्हणजे काय त्याचं आता असल, पण निश्चित चिंताजनक बाब आहे. पालक सुज्ञ आहेत, शिकलेले आहेत, पण पाहिजे तेवढी गुणवत्ता आणि घरातले जे संस्कार आहेत त्याचं अनुकरण कुठंतरी कमी पडायला लागले. अगदी अगदी बरोबर. आपले वडील कसे वागतात मग आपण तसं वागायला पाहिजे, असं का होऊ नये? म्हणजे घरात चर्चा कमी पडते का काय? सुसंवाद होत नाही. तुमच्यावर जास्त प्रभाव असलेलं व्यक्तिमत्व कोणतं आहे तुमच्या आयुष्यामध्ये? पण निश्चित आम्हाला जवरे गुरुजी होते आमचे. गावात राहिल्यामुळं शाळा सुटली तरी बी आम्हाला एक आदरयुक्त भीती सरांबद्दल असायची. सरांसोबत, जवरे सरांसोबत, जवरे गुरुजींसोबत तुम्ही बोलताय. आता ते नाहीत म्हणताय. ते नाहीत, ते गेले. त्यांच्यासोबत तुमचा आता संवाद होतोय असं गृहीत धरा. तर मग तुम्ही त्यांना कसं बोलता? थोडंसं बोलून दाखवा. सर मी जगन्नाथ बोलतोय. मला तुमची आठवण आली आज. योगायोगाने आकाशवाणी केंद्रावर मी बोलताना विषय निघाला. पण तुम्ही जे आम्हाला शिकवत होते इतिहास, भूगोल, गणित, आणि त्याचं महत्त्व आज लक्ष येते की तुम्हाला एवढं तळतळ करून तुम्ही का शिकवत असताना आम्हाला, पण आज तुम्ही नाहीत. खूप छान. सुसंवाद या माध्यमातून तुमच्या गुरुजींसोबत सर आपण केलात. सर, आजच्या कार्यक्रमात खूप छान अशी चर्चा आपल्यासोबत घडून आली. नवीन पिढीला देखील निश्चितपणे या मुलाखतीचा फायदा होईल अशी अपेक्षा आपण बाळगायला काहीच हरकत नाही. सर, आपण आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन आलात. सर्व श्रोत्यांच्या वतीने, आकाशवाणी बीड केंद्राच्या परिवाराच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ही मुलाखत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. नमस्कार. आत्ताच आपण सेवानिवृत्त शिक्षक श्री जगन्नाथ पाटील बुवा खेडकर यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आणि याबरोबरच आजच्या पाऊल वाटा या कार्यक्रमातून मी आपला मित्र डॉक्टर श्रीधर आघाव आपला निरोप घेतोय पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.